नमस्कार. आज आपण माहितीचा अधिकार कायदा म्हणजे आपल्या सगळ्यांच्या ओळखीच्या आरटीआय कायद्याच्या अगदी मुळाशी जाणार आहोत. आपण अनेकदा माहिती मागवण्याबद्दल बोलतो, पण कायद्याच्या नजरेत या माहिती या शब्दात नेमकं काय काय दडलंय ते आज आपण सोप्या भाषेत समजून घेऊया. आता हा प्रश्न कदाचित तुम्हाला फिल्मी वाटेल नाही का, पण खरं सांगायचं तर आरटीआय कायदा हे दुसरं तिसरं काही नसून सामान्य नागरिकांच्या हातात दिलेली अशीच एक किल्ली आहे. हा फक्त एक कायदा नाहीये, तर ही एक महाशक्ती आहे जी आपल्याला पारदर्शकतेच्या जगात घेऊन जाते. तर आज आपण काय काय बघणार आहोत. सगळ्यात आधी आरटीआय ही एक महाशक्ती का आहे ते समजून घेऊ. मग कायद्याच्या पुस्तकात माहितीची व्याख्या काय आहे ते पाहू. त्यानंतर माहितीच्या या खजिन्यात नेमकं काय काय येतं याचा शोध घेऊ. यात एक जबरदस्त ट्विस्ट आहे खाजगी कंपन्यांबद्दलचा, तोही उलगडू. माहिती आणि विचारपूस यातला फरक स्पष्ट करू आणि शेवटी हे सगळं जाणून घेणं आपल्यासाठी का महत्त्वाचं आहे यावर बोलू. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून. हा जो आरटीआय कायदा आहे तो नक्की का बनवला गेला, त्याचा मूळ उद्देश काय आहे? बघा, कायद्याच्या प्रस्तावनेतच सगळं काही सांगितलंय. लोकशाही तेव्हाच मजबूत होते जेव्हा नागरिक जागरूक आणि माहितीगार असतात, आणि हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा सरकारचं कामकाज पारदर्शक असेल. भ्रष्टाचार रोखण्यासाठी आणि सरकारला आपल्या कामांसाठी जबाबदार धरण्यासाठी हा कायदा बनवला गेला. आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. आपल्या हातात किल्ली तर आहे, पण ती नक्की कोणतं कुलूप उघडते हे समजतं कायद्याच्या कलम 2 मधून. माहिती म्हणजे काय हे याच कलमात स्पष्ट केलंय. बघा, किती सोपी आणि सरळ व्याख्या आहे. कोणत्याही स्वरूपातील कोणतीही सामग्री. हे काही शब्द सरकारी माहितीचा एक प्रचंड मोठा खजिना आपल्यासाठी खुला करतात. चला आता या खजिन्याच्या आत डोकावून पाहूया की यात काय दडलंय. चला तर मग आता खरी मजा सुरू होते. बघूया या माहितीच्या खजिन्यात आपल्याला काय काय सापडतं. सुरुवात करूया अगदी मूलभूत गोष्टींपासून. तर सगळ्यात आधी येतात ते म्हणजे सरकारचे पारंपरिक दस्तऐवज. म्हणजे सरकार जो काही कागदोपत्री कारभार करतं तो सर्वचा सर्व यात येतो. यात काय काय येतं तर सरकारी रेकॉर्ड्स, कुठलेही दस्तऐवज, फाईल्स, मेमोज, लॉगबुक्स, मोठमोठे कॉन्ट्रॅक्ट्स आणि वेगवेगळे रिपोर्ट्स. थोडक्यात सांगायचं तर सरकारी कार्यालयात असलेलं कोणतंही अधिकृत रेकॉर्ड हे माहिती आहे. पण थांबा, ही गोष्ट फक्त कागदपत्रांपुरती मर्यादित नाही. याच्या पुढची पायरी म्हणजे सरकारमध्ये होणारा संवाद सुद्धा माहितीच्या कक्षेत येतो. हो, अगदी बरोबर. यात ईमेल्स, अधिकाऱ्यांनी दिलेली मतं, कायदेशीर सल्ले, प्रसिद्धीपत्रकं, वेगवेगळी परिपत्रकं आणि आदेश या सगळ्याचा समावेश होतो. म्हणजे बघा, एखादा निर्णय घेण्याआधी फाईलवर काय मतं नोंदवली गेली हे सुद्धा आपल्याला कळू शकतं. यामुळे निर्णय प्रक्रिया किती पारदर्शक होते नाही का. आता एक अजून रंजक गोष्ट, माहिती म्हणजे फक्त कागद किंवा कम्प्युटरमधला डेटा नाही, तर ती आपल्याला प्रत्यक्ष डोळ्यांनी दिसू शकते किंवा हाताने स्पर्श करता येईल अशा स्वरूपातही असू शकते. उदाहरणार्थ, सरकारने एखादा रस्ता बांधला तर त्यासाठी वापरलेल्या साहित्याचा नमुना म्हणजे सॅम्पल आपण मागू शकतो. किंवा एखाद्या नवीन पुलाचं किंवा इमारतीचं मॉडेल असेल तर तेही माहिती या व्याख्येत येतं. आणि हो, जुन्या काळातल्या डिस्केट्स किंवा टेप्सवरचा डेटासुद्धा. आता आपण या व्याख्येच्या सगळ्यात अनपेक्षित आणि जबरदस्त भागाकडे आलो आहोत. अनेकांना वाटतं की आरटीआय फक्त सरकारी कार्यालयांसाठी आहे, पण इथेच एक मोठा ट्विस्ट आहे. हे नीट समजून घ्या. आपण थेट कोणत्याही खाजगी कंपनीला माहिती विचारू शकत नाही, पण जर त्या खाजगी कंपनीवर देखरेख ठेवणाऱ्या सरकारी विभागाला त्या कंपनीकडून कायदेशीररित्या माहिती मिळवण्याचा अधिकार असेल तर आपण त्या सरकारी विभागामार्फत ती माहिती मिळवू शकतो. तर ही प्रक्रिया काम कशी करते. समजा एक नागरिक सरकारी विभागाकडे अर्ज करतो. मग तो विभाग आपल्या अधिकाराचा वापर करून त्या खाजगी कंपनीकडून माहिती मिळवतो आणि मग ती माहिती नागरिकाला देतो. म्हणजे इथे सरकारी विभाग एक पूल किंवा ब्रिज म्हणून काम करतो. हे उदाहरणांवरून जास्त चांगलं लक्षात येईल. जसं की आपण थेट खाजगी बँकेला नाही पण आरबीआयला अर्ज करून त्या बँकेबद्दलची माहिती मिळवू शकतो, किंवा शिक्षण विभागामार्फत एखाद्या खाजगी शाळेची माहिती आणि कंपनी निबंधकामार्फत एखाद्या कंपनीची माहिती मिळवणं शक्य आहे. बरं, इतका वेळ आपण पाहिलं की या खजिन्यात काय काय आहे, पण त्याचा जबाबदारीने वापर करण्यासाठी त्यात काय नाही हे समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. कायद्याच्या काही मर्यादा आहेत. हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे. आरटीआय म्हणजे माहिती मिळवण्याचा अधिकार, चौकशी किंवा विचारपूस करण्याचा नाही. याचा अर्थ असा की जी माहिती कागदावर किंवा कुठल्या तरी रेकॉर्डवर आधीपासूनच अस्तित्वात आहे, फक्त तीच मागता येते. नवीन उत्तरं तयार करायला लावता येत नाहीत. हा फरक या उदाहरणांवरून लगेच स्पष्ट होतो.
माझ्या रेशन कार्ड अर्जाच्या फाईलची सद्यस्थिती काय आहे हे विचारणं म्हणजे अस्तित्वात असलेल्या फाईलची माहिती मागणं झालं. हे चालतं. पण मला रेशन कार्ड का मिळालं नाही हा एक प्रश्न आहे. याचं स्पष्टीकरण द्यावं लागेल जे कदाचित रेकॉर्डवर नसेल. म्हणून हे आरटीआयमध्ये बसत नाही. खुद्द सर्वोच्च न्यायालयाने हे स्पष्ट केलं आहे की हा कायदा सरकारी अधिकाऱ्यांना नवीन माहिती तयार करण्यासाठी किंवा अंदाज बांधून निष्कर्ष काढण्यासाठी किंवा जी मतं रेकॉर्डवर नाहीत ती देण्यासाठी भाग पाडू शकत नाही. जी माहिती जशी आहे तशीच मागता येते. चला तर मग आता आपण समारोपाकडे आलो आहोत. आज आपण जे काही शिकलो ते थोडक्यात पुन्हा एकदा आठवूया आणि त्याचा खरा अर्थ काय आहे ते पाहूया. सरकारी ईमेल्स, फाईल्स, मोठमोठे करार, बांधकामाचे नमुने आणि अगदी काही प्रमाणात खाजगी कंपन्यांचा डेटा, माहिती या एका शब्दाची व्याप्ती किती प्रचंड आणि ताकदवान आहे हे आज आपल्या लक्षात आलं असेल. हा खरोखरच ज्ञानाचा एक मोठा खजिना आहे. तर पारदर्शकतेच्या या खजिन्याची किल्ली आता आपल्या सगळ्यांच्या हातात आहे. आता खरा प्रश्न हा आहे की या किल्लीचा वापर करून आपण काय शोधून काढणार आहोत.